आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार। जीडीपी वाढीचा दर 6.3 ते 6.8% राहण्याचा अंदाज। भाजपकडून आता दर 15 दिवसांनी मंत्र्यांचा क्लास सरकारमार्फत कामे करताना भाजपचा संघटना मजबूतीसाठी प्रयत्न असणार। आठवड्यातील पहिले 3 दिवस मुंबईत थांबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाजप मंत्र्यांना आदेश। गुरुवारी आणि शुक्रवारी विभागाच्या कामाचा आढावा घेण्याचे निर्देश। 2 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर अमित शहा यांच्याशी चर्चा करणार। रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याची माहिती। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर तिढा सुटणार, खरं तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचीच नियुक्ती होणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सासवड येथे आभार सभा। विजय शिवतारेंच्या विजयानंतर आज घेणार सभा। संध्याकाळी 7 वाजता पालखी मैदानावर होणार सभा। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपी सुदर्शन घुलेला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरावर निवडणूक आयोगाची धाड। दिल्लीतील घरावर धाड टाकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।